गाय कोणाची तरी चरते. इकडं आलं की जुनं दिवस आठवत येतं मला आणि दिवस जाऊच नाही वाटते तर इकडंच थांबा वाटतं असं. म्हणजे त्याला म्हणजे बघा तुम्हाला दिसाय केस बी चांगली पाहिजे ती. परिस्थिती माझी गरीब झाली आणि भंगारवाला सुधारलं त्याच्या आईला. भंगारच्या बाटल्या हिने इकू 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 त्यांनी स्वस्तात घ्यायच्या आणि हिने 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. काय चाललंय? काय नाही आईच्या डोक्यात नाही ग बस काय दादा पुण्याला हा कलर कोणता आहे? सांग की. हिरवत आहे बरा. नाही हिरवा तर नाही. हिरवा दादा हिरवा पुण्याला तर कुठं तर घेऊन जावं लागेल तिला- एकदम चांगल्या हॉस्पिटल मध्ये घेऊन सांगायचं हा कलर हिरवा आहे का? तिला मिररला न्यावं लागेल पण तू तसं तिला जाणीव करून देऊ नको ती येडे आहे म्हणून. नाहीतर काय होईल अजून येडे होते करून ते कलर खरं सांगा आधी हिरवा आहे का? कोणचा? ही कलर हिरवाच आहे की? नाही हिरवा तो काय पण हिरवा कलर तिथं आहे कांगव्याला हाय त्याला हिरवा. आई पोपटी झाला. हिरवा रंग आहे ही ही. डार्क आहे थोडं. ती काय झाले बाबू तू मेंदूच्या तारा जास्त आहेत ना, तारा हल्ल्या तारा हल्ल्यामुळं ते होतं तसं कधी कधी दिसण्यात प्रॉब्लेम येतो. तर तिला लय बी तिची ती इडी आहे असं तिला जाणवून देऊ नको तू. बरोबर आहे बरोबर. नंतर काय होईल माहितीये का मग ते तारा वाजायला लागले तन 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 ते तुला कंट्रोल करावं लागतं तारा. तुला कंट्रोल करावं लागतं बाबा तारा. नाही बरं चला आज तिकडच्या शेतात जाऊ. गोड गोड बोलता. गोड गोड बोल. बोलायचं ते बोलायचं आणि पुन्हा गोड गोड बोलायचं. तिला त्रास देऊ नको रे बाबा. त्रास देऊ नको. तुला माहित आहे ना? तुला माहित आहे ना? हा मग काय नाही सगळं ते तिकडे जाऊ. कॅमेरा बंद होऊ द्या मग बघू. थांबा काय नाही मी बरं. चाललो बाबा गाडी आली का रे. गाडी आली जावा आता जाऊ. ए, माट्या, ग बस. चालू तेल लावायचं जे केसांना. बोला की आता काय म्हणत होता? काय म्हणत नव्हतो. का तेल खरंच लावावं कळू द्या. लागते. हं? कळू द्या की सगळ्यांना. काय कळू दे. तुम्ही काय म्हणत होता ते? मी असं म्हणत होतो माझी परिस्थिती दिवसेंदिवस गरीब का होत चालली. कशामुळं हो? मला आता कळलं. कशामुळं? तुझ्या केसांना तेल लावायला लागल्यावर किती तेल लावावं लागतं केसांना. किती लावावं लागते? आम्हाला 4 थेंब घेतले की आमची केस सगळी व्यवस्थित झाली. तुला तेल बाटल्या अर्धी संपली एका टायमाला. पण तुम्हालाच लय बायकांना लांब लचक केस असणारे बायका हव्या असतात ना. नाही बाबा तसं खरं? नाही. पण मग केस बी तशी तेलकट पाहिजे ती बायांची म्हणजे त्याला म्हणजे बघा तुम्हाला दिसाय केस बी चांगली पाहिजे ती. परिस्थिती माझी गरीब झाली आणि भंगारवाला सुधारलं त्याच्या आईला. भंगारच्या बाटल्या हिने इकू 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 त्यांनी स्वस्तात घ्यायच्या आणि हिने देऊन टाकायच्या. काय बी कसं बोलताय हो? खरंच परिस्थिती गरीब झाली. तेलच लय लागतंय खोबरेल तेलच लय लागतंय. आता मला कळलं. कळलं का? बरं कळलं. आयो हे बघा अगं दम काढ की जरा. एकतर गुत्ता झाला इथं मला लावलं इचरायला डोकं सगळं बजीर झालं माझं. मग कोणाला लाव? खरंच सांगते दुखतेत केस. डोकं दुखते नीट. जरा थोडं एका हिसक्यात सगळी गुत्ताडं काढून टाकायचं माझा प्लॅनिंग होता पण तुम्ही फिसकटून टाकला. एका हिसक्यात? मग आधी तेल लावून परिस्थिती सगळी गरीब झाली. तेलावर पैसे गेलं सगळं. केस खरं चालते या. थांब जरा दम धर. कसली केस आहे ती का तुझी? कसली आहे ती? काय त्यात जीवच नाही. तुम्ही हाय तेवढा बी घालून टाका त्यांचा जीव. झालं एक काम करू की काडी लाव ह्याला काडी. भरपूर 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 भरपूर. पटतंय तुम्हाला? पटतंय का मला सांगा बोलणं खरं तुमचं? ज्यांचे ज्या बायकांची केस बारकी असते ते का तीच खरी सुकी आहे ती बरं का. तेल कमी लागतं हो ह्यांना तेल लय लागतंय केसांना. माझी बारकीच केस होती. तुम्ही ते औषधं केली की वाढायसाठी? वाढली का त्याने? वाढली की. वाढली ना. मग आता ही उगत दिलं वाटायला लागले औषध. जळायला लागला का हो माझ्यावर तुम्ही? नाही बाबा मी का जळू. मग केस वाढायला लागला हो. तुला समजा ना का ग अजून बी मी असं का करायला लागलो. पुन्हा इचरायला होणी म्हणून. हा अहो पण मी काय करू? माझा हात
मी काय करू सांगा? झालं ओके. आता मी मुदाम कॅमेरा चालू ठेवणार आहे कारण केस लय वाढताय तुम्ही. झाली की गुताच निघाला आता कशाला आवडतोय केस हे बघ. झाला ना? मऊ झाली केस. बरं चला माझा हात लागला की मऊ झाली सगळी केस तुझी. मग काय. हां तर इथे तुम्हाला दिसते मिरची, कांदा, लसूण, शेंगदाणं, तेल आणि ह्याच्यात सगळं सामान घेतलेलं आहे. डाळ आहे, चटणी आहे, जिरं आणि मीठ हे सगळं साहित्य घेतलं आहे आपण चाललो तिकडच्या शेतामध्ये. आपल्याला भाजी बनवायची. आता भाजी बनवणार आहे आपण जी रानात आपल्याला जी सापडेल ती भाजी बनवायची. तर बघू आली काय होते. जाता जाता गायींची जागा बदलली. सोम्या आपला रिकामाच आहे आज. सोम्या जरा जास्त माणसाळ्याला जवळ येतो. सरदारी असं जवळ येत नव्हता. गवत चांगलं आहे खायला ह्यांना. चला आबाळ येतंय बाबा पण पाऊस काय घोटाळा करू नये पावसाने नाहीतर आपला बेत सगळा फसायचा. होय ग? हां काय माहिती आता वरच्या हातात. चला चला. तर पोचलो आपल्या इकडच्या शेतामध्ये. मला वाटतं इकडं त्या दिवशी परत पाऊस झाला आहे आणि चांगली हिरवळ आली. हे बघा तुम्हाला सांगतो इथं भाज्या तशा बऱ्याच आहेत. त्या भाज्यामध्ये इथं कुंजीरची भाजी आहे, ही लांब पानाची दिसते, ही कुरडूची भाजी आहे. आपल्याला इथं पुनर्नव्याची भाजी सुद्धा बघायला मिळेल. काही पुनर्नव आहे, ह्याच्या पानांची सुद्धा भाजी करते ती. बऱ्याच भाज्या आहेत त्या. पण आता हां कुरडू आहे भरपूर. तर आता बघू काहीतरी निवडू आणि त्याची भाजी करू. तुला काय वाटतंय? कुरडूच करावी एवढी मोठी आहे म्हणल्यावर. बर. तर इथं सराट्याची पण भाजी मस्त करता येईल आपल्याला. तशा भाज्या आहेत त्या बऱ्यापैकी पण बघू. हिरवगार शेत आपलं कसं झालंय. दिवसच आहे तर चांगलं सध्याला. पाऊस पाणी पडतोय म्हणजे दिवस चांगलं जायचं. इकडं चालू आहे खुरपान. बाय आलं नाही ते काय? अरे देवा, कधी उरकायचं काय? भाजी करावी म्हणलं कुरडूची. केली गोळा. हां गोळा केली. पान घ्या नसतं. हां शेंडे घेतलं. ही पाण्याला काय भांडं पिंड काढलं काय ते कोपरा काढला जमतंय का? हां आता ते हळूहळू सोडून टाकायचं. थोडा खाली सोडायचा. भांडा असेल घेत एखादं. इथं भांड काय नाही, चावी देते घराची मी. बर दोघे एकच वेळ घेताय? मला खुरपायला नाही जमत म्हणलं, माझी लय कंबर दुखती पुढं सरकून मग उपटू लागते तुम्हाला उली. ते नका म्हणायला मी एकटी नाही खुरपत. म्हणलं तुम्हाला उपटू लागते मोठं चला. बर तूर चांगली आली पण हे खुरपणं उरकलं पाहिजे. येते बाया बघून पटकन एकट्या दुखत्याला नसतं जमत. हे आपली कुरडूची भाजी तयार झाली. आपल्याकडे शेंगदाणा आहे. आणि मस्तपैकी रानात बसून आम्ही भाजीचा आनंद घेतोय. भाजी एक नंबर झाली. तर ही व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला गावाकडची वाट त्या चॅनलवर बघायला मिळेल. एक नंबर. मस्त शिरवाळ पडले. बाहेर थंडावा असल्यामुळं आतमध्ये आग पडली पोटात.
हा चाललो की मग ती भाजी ही तुला तू तर नाही म्हणते जेवाय तात्यांनी जेवण केलं का केलं का हे भाजी तयार झाली संध्याकाळी मग लेकरं येतील आता शाळेतून हां तू जेवला का होय जेवण केलं की आम्ही. जेवण करून होय. आला असेल घरी. इथं बी जेवण केलं भाजी लय भारी झाली होय हो भाकरी आणली होती का मग हा? भाकरी आणल्या मग सगळं आणलं जेवण घेऊन आलतो आम्ही घरी नाही येताना. बर तू जेवला काय हम्म. बरं केलं. तात्या जेवण मला वाटलं तात्या येतील जेवायला तिथं हा हे तर कवा यायचं तिकडं म्हणतर येऊ तिथं पिशवी आणखी जेवणाची तिथंच जेवलं आले आलेलंच माहित नाही तर आम्हाला. आलं की मग आलं. संध्याकाळी येताना जरा ते दोन वाजता होय आले. हा. का बिलाईत घेऊन येताना तिथं 2-3 फॉर्म आहेत मागं बघ ठेवतात हम्म. आहेत मागं बघत आहेत त्या बाजूला हाय का? मोठं मोठं आहेत काढ. तात्यांकडून जातो तसंच मी त्यांची सुट्टी झाली काय त्यांच्या गाय बापू गेले ते सोलापूरला बालाजी काय यायचं नाही म्हणजे ते पाटील गेलाय 6 वाजता गेला मग आता दुपारनं येत म्हणजे खेळाल्या दुपारपत्र करून तिकडे बरं आहे आपलं बाईच्या बदली बाई त्यांच्या बदली म्हणजे मग मी काढू लागते म्हणलं चला बरं झालं हं. त्यांचं घरी कोण नाही गाय असणी म्हणून गवात काढायला लागले बर बर चलू का मग आई लेकरं बी येतील आता होय हा? होय तात्या मोबाईल मध्ये दंग आहे तर तुरी चांगली आहे की तात्या तुरी चांगली आहे पिंपळ काय मोठा झाला होता पाट्यानं दरवर्षी जरा मोठाच्या मोठा दिसायला लागलाय ताराला आडवं ती तारा लाडवायला तेवढंच फाटा हाणायचं बाकी तर वर जाते काय सगळंच खाणार होय का काय इलाज नाही जेवढं आडवं येते तेवढंच हाणायचं बाकीचं काय नाही मग राहून द्यायचं आता हे सगळं रान आहे बघा तिकडली तुरी एवढी मोठी नाही पण हा तिकडली तूर अशी नाही तिथं तूर चांगली आहे माळ रान आहे ना चांगली तूर आली झालं आपलं सगळं आता आपण चाललो घराकडं या तुरी आपल्या लांबपर्यंत दिसते ते तुम्हाला आणि हे आपलं मोठं मोठं पिंपळाचं झाड हे मी लावलेलं झाड आहे बरं का त्याला बरीच वर्ष झाली 25-30 वर्ष झाली जवळजवळ या झाडाला म्हणजे 25 वर्ष तर झाली 20 ते 25 वर्ष लय मोठं झालं झाड म्हणजे एवढं नव्हतं आता लई दिसायला लागलं लय मोठं झालं तो दिवसेंदिवस मोठं होणार ना ग झाडी भव्य असं झाड बारकं रोपटं ह्या विहिरीमध्ये आलतं आपल्या ते विहिरीतलं रोपटं काढलं आणि तिथं लावलं मी मोठंच्या मोठं झालं पिंपळाच्या झाडाखाली नेहमी बसावं भरपूर ऑक्सिजन देणारं झाड आहे माणसाचा आजार सुद्धा पिंपळाच्या झाडाखाली बसल्यानंतर निघून जाते इथं आली टणटणी तर ही टणटणीचं अशी फुलं सुंदर असते ती विहीर आहे आपली पाणी घरी आले की पाणी आता माळाला पाऊस पडला की पाणी येतं तिकडे बघा कशी लोंबकायचे ती काय ओळखू आलं नव्हतं काय तुम्हाला मग काय शिवाय कोण माहिती हे बघा हे रान तुळस आहे इतकी सुगंध देते याच्या मंजिरा थोड्या चहात जरी टाकल्या का नाही इतका सुगंध येतो ना लय मस्त गवती चहा असला तर गवती चहा नंतर ह्याच्या मंजिरा टाकायच्या चहा लय सुगंध देते इकडं आमच्या माळाकडले आहे त्या हे आहे तर आपल्या शेतामध्ये हुलगा इथं ही हुलग ही सुद्धा मूत्रपिंडाच्या आजारासाठी मुतखड्यासाठी लघवीच्या अडचणीसाठी लय चांगलं उष्ण प्रकृतीत असतं पहिली माणसं ह्याचं माडगं करायची माडगं म्हणजे माडगं आपण बी केलं ह्याच्या आधी बी तुम्हाला बघायला मिळलं मागच्या व्हिडिओमध्ये नंतर तिथनं पुढं बी करून दाखवतो लय चांगलं माणसं दुखण्यात पडली सर्दी खोकला ताप तर पहिली माणसं माडगं करायचे आणि दडपून झोपायचे दडपून झोपलं
घाम आला की तुम्हाला सांगतो रिकामीच पाहिजे. गाय कोणाची तरी चरते. इकडं आलं की जुनं दिवस आठवत येतं मला आणि दिवस जाऊच नाही वाटते तर इकडंच थांबा वाटतं असं. इथं आता हिरवा आहे वर थांब वाटते. आपण राहिलेलो आहे इथं. हां इथं राहिलो की आपण. उन्हाळ्यात कसं वाटतं ही झाडं आता दिसते ती पहिलं काय येत होतं काय ती उन्हाळ्यात करमत नाही तर उन्हाळ्यात करमत नाही भकास वाटतं. आता ही डोळ्याला उगं हिरवगार सगळं कुसाळ आलं आहे त्याच्यामुळे ती बरं वाटतंय नाहीतर मग नाही. चला आपली गाडी येत आहे गाडी काढू आणि हलू. पोरांनो या केळं खायला. केळं आणली काय तात्याने आणली. बर कोथमीर कुठून आणली. सकाळी आणली होती तात्याने र गावात आली असली काय शेपूची भाजी पण आणली. आता दिसली मला येता येता नेमकी म्हणलं बरं झालं डब्याचं बांध सकाळच्या डब्यात बापू. काय पेशंटला केळ दे. काय नाही घरी तुझं सांग काय गेलं. हा दर तुला तो पण एक पेशंट मी नाही पेशंट. मग कुठे काय लागली होती लागलंय पण झालं नीट आता. झालं नाही. मला नाही केळ खायचं बाबा सर्दी झाली मी तू द्या खा बाबा खा बाईला बोलू कधी बरं गवत काढून घेतो काय नाही. कुठलं मत करता आता इथं दिवस मावळा आहे. ही इथलं गवत खाते ती का खाते ती थोडं पेंडी पेंडी टाकायची आणि काय करते तसं ठेवते का किती दिवस. गायना गवत काढून टाकलं तर पोटही भरतेली शांत. संध्याकाळी कसं रात्रभर रवंत करते ती परत. इकडं आपला सोम्या तिथे थोडं शिलकीने ठेवले 2-4 चिपाड जरी कम पडली तर एखाद्याला टाकून द्यायची. आईचं चालू आहे भाकरी आणि आज काय मला भूक नाही कारण मी जेवण केलं भरपूर. कुरडूची भाजी 1 नंबर झाली ते भरपूर जेवण केलं तर भूकच नाही हो मला. 2 टाईम नाही काय सुद्धा नको मला काय सुद्धा नको. तुमच्या भाकरी बनवा मला काय नको. भूक नाही काय नाही. विषय चालला होता सापाचा विषय चालला होता आणि सांगत होती ही काय सांगत होती का तुझ्या चुलतीचं. नाही आमची हां पहिलं जळणाचं लय वांदा असायचं बघ. हां मग काशा ही हरायची बुडक म्हणतात ती ना ती काशा रानात असायच्या कुंद्याच्या ह्याच्या गवताच्या काशा मग आणल्या याचा म्हणजे इचून ठेवल्या आणि जळणाला काहीच नव्हतं. आईला म्हणली घेऊ का ग. आई म्हणली नको बाय असेल त्याच्यात एखादा बाबा बसल्याला. आई म्हणली काय हात पाय घालू का चुलीत म्हणली आणि नको म्हणती विचारती तर घ्यायचं तर होतं ना आईला विचारती आणि घेतलं. आली घरात नेलं चुली मोहरान जा चुलीत घालायला लागली की आलं की मग त्या हातातच मग बाहेर पळत आली. आई म्हणली बाहेर पळत येऊन गाव गोळा करून कोण यायचंय म्हणली तुलाच बघावं लागेल. ती घेतली काटून टाकला मारून. असली तर आमची नानी आहे लय धटकुली. ही अशा घटना घडत असते त्या खेडेगावामध्ये. आता खेडेगावामध्ये जर का घरात जर साप निघला घरात निघलेला साप शक्यतो मारूनच टाकावं लागतं. ती काय मनाने बाहेर जात नाही आणि बाहेर जायची वाट बी बघून जमत नाही. हातरुणात शिरला कोणाच्या काय झालं तर त्याला ते मारावंच लागतं. आणि घर काय आपले असले ती का ती कुठं गेलाय बघायला कोट्याची घर ती एखाद्या फांदीत काय म्हणते ती आडुश्याला गेला की दिसतच नाही त्याच्यामुळे ती मारल्याशिवाय इलाज बी नव्हता. आणि आता लोक म्हणते की मग धरणारे बोलवायचे तेव्हा काय कुठं सोय होत्या धरणाऱ्याला तेव्हा धरणारे नाही तेव्हा मारणारे. सापाला जिथे ठेवत नव्हती लोक कारण घराच्या आजूबाजूला दिसलं की मारायची. हा मग चावल्यावर मरणच की काय. घराच्या आजूबाजूला कुठं दिसलं की पहिली मारायची. पहिली घरं तर कुठे व्यवस्थित होती. आता तेच की काढायची घर काढायची असायची, पहिलं होती लाकडीची असायची, काढायची घरं म्हणजे. माळाला असायची. त्या माळावरात नाही यायचं. पण त्याच्यात ते दिसतं तरी वा पण छपराच्या घरात नाही दिसत. नाही दिसत त्या काळात शिरतं. काढात शिरतं पुन्हा आपलं वास टाकलेला असतं त्या वासात शिरतं दिसतच नाही. शिरतं बाई. त्याच्यामुळे ती मारायची पहिली लोक आता घर पेकायची. आणि पहिलं म्हणजे फक्त एकच होतं साप म्हणजे विषारी. साप चावला की मरतंय पण मग त्याच्यात बी 4 जाती आहे त्या विषारी. नाही जास्त आहे त्या विषारी जाती पण आपल्या महाराष्ट्रात 4 जाती. म्हणत कसला का असा ती
पण माणूस निमेच्या वर घाबरतो, घाबरून मग मरायला घाबरून मरतो माणूस. अहो एखाद्या माणसाच्या जवळ साथ गेला आणि ती भेला का तर ती म्हणते ती चावलेला बरा, पण ती भेलायला नाही. हा भेपायला लय लागलेलं बेकार वाईट वाटतं म्हणते. ते. बघूनच कसं तरी होतं ते. आणि ती कवा ती जवळ गेल्यावर तर लांबच मी कसली म्हणजे भेली होती लांबनं तेव्हा. बघूनच मुलकाचं घाबरतंय माणूस. भेपायला लय वाईट. मग